राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडली कवरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्मृतं, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची आसे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत। हे स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मिज्याशे, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येंचे होय आदिकरण। ते चिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। चला विचार सागर तरंग 6वा, परिच्छेद 8वा। मग 10वा परिच्छेद असो। परिच्छेद 10वा। 3 प्रकारच्या सत्ता मानण्यास कारण व त्याचे फल। तर या अगोदर या परिच्छेदाची जी शंका होती ती शंका झाली आहे की नाही? काय शंका घेतली होती की जीवसृष्टी सुखदुःखास कारण आहे अशी शिष्याची मनोधारणा होती। ती मनोधारणा त्यानं सद्गुरूच्या ठिकाणी जवळ बसून सांगितली। जीवसृष्टी आणि ईशसृष्टी
ईश्वरकृत सृष्टी आणि जीवकृत सृष्टी. ईश्वर सृष्टी कशाला म्हणायची? पंचमहाभूते ही मायापासून उत्पन्न झालेली आहे आणि त्या पंचमहाभूतापासून जे काही कार्य उत्पन्न झालंय, जगत कार्यरूपानं जे जगत झालं आहे किंवा जे पंचमहाभूताचे पदार्थ आहेत हे व्यावहारिक आहेत असं त्याचं म्हणणं आहे. कोणाचं? बरं, तो स्वतःचं मत सांगतो का आणखी दुसऱ्याची घाई देतो? दुसऱ्याची गाय इतर ग्रंथकारांची सुद्धा तो प्रमाण देतो की मधुसूदन सरस्वतींनी सुद्धा त्यांच्या ग्रंथात त्यांनी सांगितलंय सूत्रभाष्यामध्ये की पंचमहाभूतापासून जगतसृष्टी झाली आहे आणि पंचमहाभूत ईश्वरानं मायामध्ये संकल्पित करून उत्पन्न केले आहे असं मधुसूदन सरस्वतीने सांगितलेलं आहे. आणि त्यांनी एकट्यानं सांगितलंय का? अनेक ग्रंथकारांनी सांगितलंय तसं. म्हणजेच पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता ह्या तिन्ही सत्ता सांगितल्या आहेत. आणि तीन त्यांनी सत्ता सांगितलेल्या असून तुम्ही म्हणता दोनच सत्ता आहेत. तुही कोणी नाही, तुही कोणी. मग तुम्ही ज्या तीन सत्ता सांगत आहात हे कोण्या हेतून सांगायला? तुमचं मनोगत काय? आणि दोन सत्ता सांगण्याचं कारण काय? आणि आम्हाला तर अनुभवाला तिन्ही सत्ता आहेत. कारण ईश्वरापासून उत्पन्न झालेले हे देहादिक प्रपंच, आकाशादी प्रपंच हे प्रतीतीला येतात आणि जागृती आल्यावर आम्हाला दिसतात. आणि जे प्रातिभाषिक सत्तातले पदार्थ आहेत ते कसे आहेत? दोरीवर एखाद्या वेळेस सर्प भासतो, मग तो सत्य नसतो, तो प्रातिभाषिक असतो, तो व्यावहारिक नसतो. कधी कधी खोडावर पुरुषही भासतो, तो प्रातिभाषिक आम्ही मानतो. तसं स्वप्नही प्रातिभाषिक सत्यतच आहे हे आम्ही कबूल करतो. मग असा अनुभव असताना सुद्धा तुम्ही स्वप्नाची आणि व्यावहारिक जागृतीतली दोन्ही सत्ता एक कशा काय म्हणून सांगता? या सांगण्यामध्ये तुमचा काय उद्देश आहे? काय विवेक आहे? तुम्ही कसा विचार करता? तुमच्या विचार दृष्टीने ह्या दोन सत्ता कसं काय? आमच्या विचार दृष्टिकोनानं आणि आम्ही जे काय वाचलेलं आहे इतर शास्त्र हे त्या दृष्टीनं आम्ही तुम्हाला सांगितलं की बाबा तीन सत्ता त्यांनी सांगितल्यात म्हणून आम्ही मानतो. आणि त्यांनीच जर म्हणले असते नाही दोनच सत्ता येतात तर मग आम्ही तुम्हाला काय म्हणलो नसतो. पण माझ्या तर मतानं तीन सत्ता असायला पाहिजे आणि सर्व जीवांना त्याचा अनुभव सुद्धा आहे. आता हा अगोदर स्वप्नच मिथ्या मानायला तयार नव्हता, है का नाही? मग कसं बस सांगून ठोकून ठाकून त्याला तयार केलं. स्वप्न मिथ्या असतंय बाबा. का म्हणून मिथ्या असतंय? तर त्या देश काल सामुग्री वाचून पदार्थाची उत्पत्ती होते. स्वप्नामध्ये देश काल हे कारण नाहीत त्या पदार्थाला, म्हणून ते मिथ्या आहेत. मग त्यानं ते कसं तरी मानलं तर मग सद्गुरु पुन्हा काय म्हणले? आम्ही दोनच सत्ता मागतो. पुन्हा मग आणखीच त्याच्या पोटात जास्तच पाय शिरले. आधी तर स्वप्नाचीच आपणाला भानगड होती, आता तर दोन्ही बी. आता काय करावं गुरुजींना? ह्या हे तर मलाच गिळाय बसले. तर मिथ्या पदार्थ गिळला तर गिळू द्या, नाश झाला तर झालू द्या, होऊ द्या. स्वप्नातलं घर जळालं तर जळू द्या, पण जागृतीतलं बी
यायला का गुरु म्हणाव का काय म्हणाव? मनुष्याची समज ही सिद्धांतानुसार नसते. सिद्धांताचं बोलणं वेगळं असतं, कारण ते त्रिकाल सत्य असतं. सिद्धांतानं बोललेलं त्रिकाल सत्य असतं आणि ते त्रिकाल सत्य कोणाला पटत नाही. परमार्थ करणाऱ्यालाच नाही पटत, इतराचं तर जाऊ द्या. परमार्थ करणारा, कीर्तन करणाऱ्याला सुद्धा पटत नाही. कारण सिद्धांत मत हे बोकांडी बसतं. कसं? जे काय आपण प्रवृत्ती करतो ह्या व्यवहारामध्ये आसक्तीनं करतो. इतकी आसक्ती असते की जीवापाड त्याच्यावर प्रेम असतं त्याचं. आणि वेदांत शास्त्र सांगतंय की हा प्रपंच जो दिसायलेला आहे, आपण करायलेलो आहोत, ज्याच्याविषयी आपली आसक्ती आहे ते स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे. आणि तसं मानायचं म्हणलं मग ते सत्ता बोकांडी नाही तर काय बसली आपल्या. तसं मानलं की ते अंगच झाडीत. नको बाबा, मग लय वेगळंच दिसायले, आपण कमी येतो काय उपयोग आहे मग हे. हा, पण खरं धारात गेल्यास कळतंय पावणार आहे का कसा. तर धारात गेल्याशी कळत नाही. धारात जाऊस तर कमरा इतकं गळ्या इतकं पाणी असतं, तिथून चलाई बी येत आहे बुडायला तर. पण धारात गेल्यावर ते पाणी वडीत. हा, ते पाणी काय करतं? हा, पाय आधारच करतय. तसं वेदांत शास्त्र हे कसं आहे? धार आहे, धारीतलं पाणी आधार करतं, पाय आधार. जर प्रातिभाषिक सत्य ठेवीत नाही, व्यावहारिक सत्य ठेवीत नाही, पारमार्थिक सत्तेमध्ये पाय टेकत नाही, पुढं अंधार दिसतो. अंधार कसं चालाव? म्हणून पारमार्थिक सत्ता ही सहसा कोणाला झापत नाही. जे वेदांत शास्त्र श्रवण करून करून ज्याला दोन्ही सत्ता ह्या मिथ्या वाटतात, त्यालाच वेदांत शास्त्र कळाला म्हणावं लागते. कारण या दोन्ही सत्ता मिथ्या झाल्याशिवाय वेदांत शास्त्र अपरोक्षातून कळत नाही. मग कळेल, परोक्षानं कळेल, परोक्षातून कळेल. मग परोक्षातून कळाला हे कशाहून समजायचं आणि अपरोक्षातून कळाला हे कशाहून समजायचं? जर आपण वेदविहित कर्मांना त्यागत आहोत, वेदविहित कर्मांना त्यागायलोत, वेदविहित कर्म करीनात, वेदाचं ऐकनात, आणि जे दूषित कर्म आहेत ते कर्म आपण करायलोत आणि श्रवणी करायलोत. श्रवणी करायलोत ना, आम्ही पोथीला जातो. अरे जातोस, पण तुला कळायलंय का? वेद जे काही निषिद्ध कर्म सांगितलेत वेदानं ते तुझ्यातून टळलेत का? आणि विहित कर्म जे सांगितलेत वेदानं ते तू करतोस का? आणि वेदांत शास्त्रानं निश्चय करायचा सांगितलाय तो तुझा झाला का? निश्चय झालाय का मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे म्हणून? त्याला परोक्षातून वाटतंय हो आम्हाला निश्चय झालाय, आम्ही ब्रह्मरूपच आहेत, आम्ही दुसरं कोणी नाहीत. मग निषिद्ध कर्म का म्हणून करायलास? ब्रह्म निषिद्ध कर्म करतं का? म्हणून जे वेदानं कर्म करू नका म्हणून सांगितलंय ते मुमुक्षुनं करूच नाहीत. आणि जर ज्ञान होऊनही करू लागला तर त्याच्या ठिकाणी ज्ञान टिकत नाही. वैराग्य असलं तरच ज्ञान राहतंय, आणि वैराग्य गेलं की त्याच्यासोबत अग्नी संपला की त्याची दाहकताही संपते. अग्नी संपल्यावर त्याच्या ठिकाणी जे पोळणं असतं ना ते पोळणं बी संपत आहे. तसं जे ज्ञान आहे ते ज्ञान वैराग्यानं जर आपण बांधून घेतलं तर ते ज्ञान विशेष रूपानं आपल्या वृत्तीमध्ये राहत असतं, अंतःकरणात राहत असतं.
आणि जर निषिद्ध कर्म करून जर आपण वेदांत शास्त्र ऐकत असू, श्रवण करीत असू, तर ते वेदांत शास्त्र आपल्याला सत्यत्वानं कधीच कळणार नाही, कधीच नाही. कळालंय असं वाटन तो भ्रम आहे, तो काय आहे? हा, म्हणून शिष्याला जी शंका व्हायली, त्याला वाटायला आम्ही इतर शास्त्र ऐकले आहेत, इतरांचे मत ऐकलेले आहेत. मधुसूदन सरस्वतीचं मत ऐकलंय. मधुसूदन सरस्वती का लहान होते का? भगवंताचाच अवतार होता तोही. म्हणून त्यांनी जे सांगितलं आहे तिन्ही सत्ता, त्या कशामुळं सांगितल्यात ह्या कुठं कळाल्यात? वेदांत शास्त्र ऐकून त्याला कळालं नाही. मग वेदांत शास्त्रामध्ये तीन सत्ता का सांगितल्यात हे कळावं लागतंय. तीन सत्ता सांगितल्या म्हणून मानायच्याच का? कामून सांगितल्यात हे कळावं लागत आहे का नाही? म्हणून ह्या जगतामध्ये व्यावहारिक सत्ता मानणारे लोक आहेत. समाज व्यावहारिक सत्ता मानतो, म्हणून आम्ही व्यावहारिक सत्ता सांगितली, म्हणून आम्ही तीन सत्ता सांगितल्या. आणि आमचा मुख्य मुद्दा तीन सत्ता सांगण्याचा का आहे? तर स्वप्न दृष्टांत करून जागृती मिथ्या करण्यासाठी आम्ही तीन सत्ता मानल्या होत्या. वास्तविक पाहता आम्हाला तीन सत्ता सांगायच्यात का? अहो, ती मानली व्यावहारिक सत्ता तीच मिथ्या करायची. त्याच्यासाठी आम्ही प्रातिभाषिक सत्ता मानली, व्यावहारिक मानली, आणि ती तर पारमार्थिक आहेच. तिच्याबद्दल कोणाचा काही वाद कोणाचाच नाही. पारमार्थिक सत्तेबद्दल कोणाचाच वाद नाही. वाद आहे तो व्यावहारिक सत्तेचा. स्वप्न प्रातिभाषिक सत्तेचाही कोणाचा वाद नाही. आता लयच एकदम ज्याला कळत नाही, हेही कळत नाही, ते प्रातिभाषिक सत्ता ही सत्य मानील. काही कळतच नाही म्हणजे किती कळत नाही? कळत नाही हे सुद्धा इतकं कळत नाही, मग तो प्रातिभाषिक सत्ता सत्य मानेल. जसं सपनात वाहनेर आले, फोडा मारुतीला नारळ, हे अशा वृत्तीचे, अशा अधिकाराचे तीन सत्ता मानतात. पण सहसा इतके वेळ नाहीत लोक. आता एवढे वेळे नाहीत, म्हणून प्रातिभाषिक सत्ता ही सत्य मानत नाहीत. स्वप्नाला खरं मानित नाही. ते म्हणते तर काय ते का खरं असतंय का काय? पण ते कामून तसं होतंय ते कळत नाही. तितकं कळत नाही, कारण कळत नाही, है का नाही? पण कार्य खरं नाही हे कळत आहे. पण त्या खरं नसणाऱ्या कार्याचं कारण कळत नाही, मिथ्याचं कारण कळत नाही. सर्प कामून दिसला हे कळत नाही. दोरी दिसती, पण त्या दोरीवर सर्प कामून दिसला हे कळत नाही, है का नाही? दिसलाय ना, दिसू द्या. राहिला तर नाही ना, दोरी दिसली ना, बस झालं, आपलं काम झालं, है का नाही? कसं कव्हाय नाही. म्हणून रोडवर उभं राहिलं ना, कोणाची का गाडी आहे ना, आपल्याला नेलं ना, आपल्याला जाण्याशी मतलब इतकं धरतात. पण आपली नामुष्की चालली, आपल्याला शरण जावं लागायले, हा व्यावहारिक गुन्हा आहे, हे नाही कळत, है का नाही? तसं ह्या शिष्याला काय कळा नाही. मधुसूदन सरस्वतीनं तीन सत्ता का सांगितल्यात हे कळाना, आणि तीन सत्ता सांगितलेल्या कळायल्यात, आपण कामून सांगितल्यात हे कळाना, है का नाही? मग इथं मी सद्गुरूंना अगोदर आपल्याला तीन सत्ता सांगितल्या का नाही? आणि मग ते आता तेच काय म्हणायले, तर दोनच सत्ता आम्ही मानतो. मग आता तीन सत्ता कवर सांगायच्या? आम्हाला जे करायचं होतं ते आता कवर बी असंच सांगत राहिले होते. सांगायचं ते तसंच राहील मुद्द्याचं. अहो, जर नवरदेव तिकडं जर कवर बी जर त्याच्यावर डीजेवर नाचत असतील पोरं त्याच्या पुढे, तर लग्न लागायचं कवा? म्हणून शहाणा माणसं त्याला लय वेळ तगत येतं. येडे समजित ते पोरायला नाचणाऱ्या येडे येत. इथं मेन मुद्दा काय आहे? लग्नाचा आहे.
हे नाचायचं थोडंच आहे पत्रिका. पत्रिका आहे का तसं? म्हणून त्यांना शहाणा समजित नाहीत आणि त्यांना वाटते आम्ही लय शहाणे आहे का नाही. म्हणून ह्यालाही वाटायले मी 4 पुस्तकं वाचविले तर मी लय शहाणा आहे का नाही. पण वेदांत मत कळणं फार कठीण आहे. तो काय, त्याला सद्गुरू काय म्हणतात ते पहा आता. परमात्म्या व्यतिरिक्त म्हणजे परमात्म्या वाचून सर्व पदार्थाची प्रातिभाषिक सत्ता आहे. परमात्मा सोडून प्रातिभाषिक जे काय जागृती ती आपणाला दिसायला जे जे म्हणून दिसायला त्याच्यात देशकाल सुद्धा आला, पंचमहाभूत आले, सर्व प्रपंच आला, सर्व वस्तू आल्या, याची व्यावहारिक सत्ता. आणि परमात्म्या व्यतिरिक्त सर्व पदार्थाची एकच प्रातिभाषिक सत्ता जरी असली, जरी तुला आम्ही सांगितलंय अगोदर 2च सत्ता मानायच्या म्हणून, जरी आम्ही म्हणत असलो एक प्रातिभाषिक सत्ता आणि एक पारमार्थिक सत्ता, ह्या 2च सत्ता आहेत, अशा 2च सत्ता जरी मानल्या, जरी आम्ही सांगितल्या असल्या, तरी व्यवहारात घटादी पदार्थात सत्य मानतात ना. व्यवहारामध्ये जे काही घट पट हे जे पदार्थ आहेत त्यांना आपण सत्यच मानतो ना. जग सत्य मानते, त्याला व्यावहारिक सत्तेतल्या पदार्थांना सत्य मानतो. आणि स्वप्न, सुक्ती, रजत, स्थाणुपुरुष आणि मृगजल या सर्व पदार्थांना मिथ्या मानतात. या लोकसमजुतीचा स्वीकार केलाय आम्ही. लोकांची अशी समजूत आहे, व्यावहारिक सत्ता सत्य मानायची आणि जे काही रजू सर्पासारखे पदार्थ आहेत, मृगजळ आहे, स्वप्न आहे, हे मिथ्या आहे, अशी लोकांची समजूत आहे. पण पुष्कळ ग्रंथकारांनी 3 सत्ता मानल्या आहेत. मानल्याच नाहीत असं नाही, मानल्या आहेत पुष्कळ ग्रंथकारांनी. तोही कसा का म्हणला, पुष्कळ ग्रंथकारांनी सांगितलं, यायनंच सांगितलं नाही एकट्यानंच. गुरुजी म्हणतात पुष्कळानं सांगितलंय 3 सत्ता म्हणून. त्यांचा उपयोग स्वप्नास दृष्टांत करून त्यांचा सांगण्याचा हेतू काय आहे? स्वप्नाचा दृष्टांत करायचा आहे. जसं स्वप्न मिथ्या आहे तशी जागृती मिथ्या आहे हे सांगण्यासाठी त्यांनी 3 सत्ता सांगितल्या. म्हणून जागृतीतील पदार्थ मिथ्या ठरविण्यास त्याचा उपयोग होतो 3 सत्ता मानल्यावर. स्वप्न दृष्टांताने जागृती मिथ्या झाली तर, स्वप्न दृष्टांतानं जर जागृती मिथ्या झाली तर काय होईल? चैतन्याच्या व्यतिरिक्त एकच सत्ता राहील. चैतन्याची सत्ता सोडून एकच सत्ता होणार ना. मग मिथ्या आणि व्यावहारिक या 2 सत्ता एकच होणार आहे का नाही. मग एकच प्रातिभाषिक सत्ता राहणार ना. मग या अभिप्रायाने आम्ही चैतन्याची पारमार्थिक सत्ता ही एक सत्ता सांगतो आणि चैतन्य भिन्न, चैतन्याहून वेगळी सर्व पदार्थाची, मग स्वप्न पदार्थाची का असाना, आणि व्यावहारिक पदार्थाची का असाना, ही एक प्रातिभाषिक सत्ता, ही एकच सत्ता. अशा 2च सत्ता आम्ही सांगत होतो. मग मानल्या होत्या 3 कशामुळं? हाच मेन मुद्दा आहे की आम्हाला जागृती म्हणजे व्यावहारिक सत्ता ही मिथ्या करायची होती. मिथ्या असताना जीव तिला मिथ्या समजत नाही, तिथं जीवाला ते सत्य वाटायला. कारण अशा 2च सत्ता सांगितल्यात आम्ही. जागृतीत आणि स्वप्न यात किंचित सुद्धा फरक नाही.
विचार जर केला तर जागृतीत आणि स्वप्नामध्ये यत्किंचित काही फरक नाही. फरक आहे म्हणणाऱ्याला विचारावं, काय फरक आहे ते सांग. फरक काय आहे? स्वप्नात आणि जागृतीत फरक काय? काय सांगेल बर? हा, स्वप्न पदार्थामध्ये आणि जागृतीमध्ये साम्यता किती आहे? साम्यता, सारखेपणा सारखच आहे. साम्यता ही सारखीच आहे, विषमता थोडीही नाही, है का नाही? मग विषमता जर नाहीच तर तिला वेगळी सत्ता का द्यायची? जागृतीला वेगळी सत्ता का द्यायची? मग जागृती ही व्यावहारिक सत्ता आणि झोपेमध्ये येणारी स्वप्न सत्ता ही प्रातिभाषिक आहे, असं दोन दोन म्हणण्यापेक्षा दोन्हीची एकच मानायची ना, है का नाही? मग जर दोन्हीची एक मानली तर व्यवहार सुरळीत चालेल का? जर आपण एखाद्याला 1,00,000 रुपये स्वप्नामध्ये दिले आणि जाग झाले आपल्याला काम पाड्यावर, मागितल्यावर त्याला मग साम्यता कशी? तिच्या त्या जाग्यावर आणि ह्या जाग्यावर साम्यता आहे. फक्त दोन्हीचा व्यवहार होत नाही कारण ती सत्ता भिन्न आहे म्हणून. नाहीतर लक्षण दोन्हीचे एक आहेत, लक्षण एक आहेत, पण दोन्हीच्या मधामध्ये जो धुरा आहे, झोपीचा धुरा आहे, हे का नाही? एक सत्ता अज्ञानात आहे आणि एक सत्ता अज्ञान निवृत्तीत आहे. एक सत्ता म्हणजे व्यावहारिक सत्ता झोप गेल्यानं आहे आणि प्रातिभाषिक सत्ता स्वप्नाची झोप आल्यानं आहे, है का नाही? हीच भिन्नता आहे. पण मुख्य भिन्नता कोणती आहे? तर स्वप्न प्रातिभाषिक अवस्थेमध्ये चैतन्य हे तेजस आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून जर फरक बघायला गेलं तर तेजस आहे, अभिमानी तेजस स्वप्नामध्ये, आणि जागृतीमध्ये विश्व आहे, है का नाही? चैतन्यामध्येही उपाधी भेदानं फरक आहे. मग जशी ज्या काली उपाधी असेल त्या उपाधीनुसार ती सत्ता मानावी लागेल. ज्या गुणाने युक्त ती उपाधी आहे त्या गुणावरून ती सत्ता, ते व्यवहार होणार झाली, है का नाही? म्हणून स्वप्नामध्ये कोणता गुण आहे? तमोगुण. आता कुठे कुठे सत्वगुण सांगितलाय, रजोगुण कुठे कुठे सांगितलाय, ते त्या कार्यामुळे सांगितलं. पण निद्रा दोष सांगितलाय त्या अर्थी तमोगुणच मानायला पाहिजे, है का नाही? आणि जागृतीमध्ये सत्वगुण आहे, कारण जागृती ज्ञान होतंय म्हणून सत्वगुणामध्ये ज्ञान होण्याची क्षमता आहे, म्हणून जागृतीमध्ये सत्वगुण आहे. सत्वगुण ज्या उपाधीला लागलेला आहे त्या उपाधीतून होणारे कार्य हे व्यावहारिक आहेत आणि त्याच्यामध्ये स्मरण आहे, त्याच्यामध्ये पूर्वकालाचं, पूर्व अवस्थाचं स्मरण आहे. जागृतीमध्ये आपण लहानपणी आजोबाच्या मांडीवर बसलेलो, हे म्हातारपणी सुद्धा आपल्याला कळत आहे ना. मी आजोबाच्या मांडीवर बसत होतो हे म्हातारं झाल्यावर सुद्धा
हे कशामुळे कळत आहे? आहे का नाही? सत्वगुण आहे ना. अंतकरण कशानं बनलेलं आहे? पंचमहाभूताच्या मिलित सत्वगुणाचा परिणाम आहे अंतकरण. म्हणून त्या ठिकाणी भूतकालाची स्मृती राहू शकते. पण स्वप्नात तसं होत आहे का? एकतर 2 दिवस एका दिवशी पडलेलं स्वप्न दुसऱ्या दिवशी स्वप्नाला चिटकून राहत नाही. पहिल्या दिवशी पडलेल्या स्वप्नामध्ये बाप वेगळाचा असतोय आणि दुसऱ्या दिवशी पडलेल्या स्वप्नात बाप वेगळाचा असतो. है का नाही? आणि आपलं वय सुद्धा कमी जास्त होतंय. म्हणून या ठिकाणी दोन्ही सत्तेचा यत्किंचितही फरक नाही. उत्पत्तीबद्दल सांगायचे त्यांना की उत्पत्ती सारखीच होते दोन्हीकडे. तिथेही पंचमहाभूतापासूनच उत्पन्न झालेलंच आपल्याला प्रतीतीला येतंय आणि इथेही पंचमहाभूतापासूनच हे देहादी उत्पन्न होतात, हेही प्रतीतीला येते. म्हणून प्रतीती दोन्हीची सारखी आहे असं म्हणायचं. यत्किंचितही फरक नाही असं म्हणल्याबरोबर शेवटी काय म्हणले गुरुजी? जागृती आणि स्वप्न यात किंचितही सुद्धा विलक्षणता नाही. आता इथं बट लावायची होती ना, ते दाव पुढे बारीक होऊ लागलं ना, म्हणून आता तिथं जोड द्यायचा आहे. म्हणून ते तसं म्हणले दोन्ही मध्ये काहीच फरक नाही. तसं म्हणलं की याचे डोळे गरगरले. दोन्ही मध्ये काही फरक नाही म्हणजे तो क्रोध आलाय पण कसा दाखवा गुरुजीला म्हणून दातात जीभ धरून तो शंका करतोय. तो म्हणतो आता या ठिकाणी तो महाराज म्हणला नाही, गुरुदेव म्हणला नाही, विशेषण काहीच दिलं नाही शंकाच्या अगोदर. नाही तर प्रत्येक शंकाला अगोदर विशेषण लावित होता. पण या शंकेला पहा तुम्ही विशेषणच नाही. मग विशेषणा वाचून केलेली शंका म्हणजे कशी? दात खाऊन केलेली शंका. शास्त्राचा भाव कळावा लागतो. शास्त्र सांगतंय, कोणी सांगत आहे, पण त्याच्यातलं मर्म कळावं लागत. तो म्हणतो महाराज म्हणत नाही ना, जागृत पदार्थाची आणि स्वप्न पदार्थाची मुळीच विलक्षणता नाही. हे कसे? प्रश्नार्थक चिन्ह आहेत पुढे. जर जागृत पदार्थाची आणि स्वप्न पदार्थाची मुळीच विलक्षणता नाही असं जे तुम्ही म्हणायलात, हे कसं बोल नाही? हे कसं काय विलक्षणता नाही? गुरुजी म्हणतात हो, अजिबात विलक्षणता नाही. मग त्याला समजून सांगतात की जे सांगायचं होतं, जसं प्रातिभाषिक सत्ता आहे तशीच व्यावहारिक सत्ता आहे. याच्यामध्ये उत्पत्तीमध्ये काही फरक नाही. हे आतापर्यंत जे त्यांनी खटाटोप केला आहे ते हेच सांगण्यासाठी. व्यावहारिक सत्ता ही मिथ्या सांगण्यामुळंच, आणि आतापर्यंत जो वेळ गेलाय त्यांचा सांगण्यात, स्वप्न मिथ्या करण्यात गेलाय. आता स्वप्न मिथ्या असून ते मिथ्या करण्यात इतका वेळ गेलाय, तर आता त्याची समजत व्यावहारिक सत्ता ही सतरूप आहे, तर ती मिथ्या कराय किती वेळ लागणार आता? जसे, कारण गुरुजीला हे सोपं का जाणार आहे, आता वेळ का लागणार नाही त्याला पटवून द्यायला? त्यानं स्वप्नाची सत्ता ही मिथ्या ठरविली आहे.
स्वप्न मिथ्या त्यानं मानलंय आता, है का नाही? म्हणजे त्याचा हात अडकलाय आता, त्याचा हात अडकलाय. त्यानं स्वप्न मिथ्या मानले म्हणजे त्याला जागृती सुद्धा मिथ्या मानावीच लागणार आहे, है का नाही? कारण तो अगोदरही स्वप्न सत्यच मानित होता ना. तसंच आता जागृती सत्य मानायला. मग जसं स्वप्न मिथ्या करून दिले तशीच जागृती मिथ्याच करून द्यायची, तशी तीच कल्पना वापरून. मग त्यावेळेस तो म्हणतो, अहो हे स्वप्न मिथ्या हे ठरविलंय, हे ठीक आहे, पण तुम्ही तर आता जागृती सुद्धा मिथ्या मानायला. ते म्हणले, हो तुही काय अडचण आहे का? हो, मग कसं काय? अहो तो थोडाफार विचारी होता म्हणून बरं, नाही तर भांडणं लागली असते तिथं. हा, तुम्ही व्यावहारिक माणसाला बोलून बघा असं, हे हे पळ पळ थांब नको म्हणते तिथून पळ. अजिबात मत पटत नाही. म्हणून तर वेदांत मत संप्रदायात असणाऱ्याला सुद्धा कळत नाही. आणि ज्याला वेदांताचं मत कळत आहे तो संप्रदाय म्हणावं लागतं. आणि मग संप्रदाय असून वेदांताचं मत कळलं त्याला कसं संप्रदाय म्हणा? गोंधळ माळा आणि हे दिसायच म्हणजे काय तो पारमार्थिक झाला का? दुधाळ गाडवी जरी झाली पाहे, पावीला ती काय धेनु सरी? दुधाळ गाड लय बकळ घागर भर दूध देते गाडवी. अब गाडवी नाही ना ती, ते अभिषेकाला जमते का दूध? ते कागाची आगाळा, पुष्पाची माळा, कागाची आगाळा, कावळ्याच्या गळात माळा, कागाची आगाळा, पुष्पाची माळा, हंसाची ती कला काय जाणे? मरकटी आंघोळी लावी टिळे, मरकटी आंघोळी, माकडाला आंघोळ घातली साबण लावून, आणि गंध मोरांग्या गंध लावला. ब्रह्मानाचे लिळे वरतून येणे, ते ब्रह्मानासारखं वागण का? मग असा असताना, संप्रदायामध्ये असा असताना आम्ही सांप्रदायिक आहोत हे म्हणणं किती दोषास्पद आहे. पण दोषवानाला दोष कळत नाही. दोषवानाला दोष कळत नाही. तो दोष आपला समोर कुठेतरी निर्दोषापाशी मांडावा लागतो की हा आमचा दोष निर्दोष आहे का दोष आहे हे सांगा, है का नाही? नाही पितळ आहे का सोनं हे कळत नाही ना, गवसल पण काय हे कळना ना. सोनाराकडे गेल्या काढा पैसे, हे घ्या पैसे काढा, आणि ते पितळ निघाल्यावर काय करीन सोनार? एक तर ते त्याच्या हातात बी देणार नाही, हा बाहेर फेकून देईन रस्त्यावर, आणि त्याच्या गालात चापट बी मारीन, आणि पोलिसाला बी हाक मारीन, आणि त्याला जेलखान्यात बी घालीन. हे फसू लागला आम्हाला. मग कळत नाही त्याला म्हणावं, मला कळत नाही, मला गवसल हे कळत नाही, पितळ आहे का काय ते आधी बघा असं म्हणलं भागत आहे ना. पण इतकी नामुष्की कोणाला वाटायला करून घ्यावी? हा, मला कळत नाही हे जगाला कळूनी, मला कळत नाही हे जगाला कळूनी, मी शहाणा आहे हे जगाला कळावं, है का नाही? मग आम्ही काही बी करू, फक्त जगाला वाटाव मी शहाणा आहे. अरे तू शहाणा आहेस का कसा हे वेदांतामध्ये कळत आहे. आपली परीक्षा येतय. म्हणून ज्याला वेदांत शास्त्राचं ज्ञान आहे तिथं आपलं अज्ञान नेऊन इकावं. ते दुसरीकडे कुठंच इकत नाही बर का, कोणी घेणार नाही त्याला. कोण घेतय दोष? कोण घेतय? वेदांत शास्त्र जो प्रतिपादन करतो, जो वेदांत शास्त्र सांगतो, जो वेदांताच्या मार्मिक गोष्टी सांगतो, ज्याला वेदांताचं मत कळालं आहे, सिद्धांत कळाला आहे,
त्याच्या पशीच ते आपणाला ऐकता येत. दुकान ते एकच आहे या सृष्टीमध्ये. अज्ञान कुठं घालवावं? अज्ञानाचा लय कशात आहे? ज्ञान कुठं असतंय? ज्ञान कशात आहे? शास्त्रात आहे का कुठं आहे? कादंबऱ्यात आहे. शास्त्रातच आहे ना. मग ते अज्ञान कुठे ऐकावं लागतंय? आणि तिथं यायलेत का घेऊन ते अज्ञान? मार्केटिंग त्यांची ते दुसरीकडेच चालू आहे. मार्केटिंग बस जिथं ते माल विकत आहे तिथं घेऊन येईना. मग तिथं गेल्यावर त्याला वाटतं आपलं इथं उघड पडायचं वाण दिसायला आहे. इथं नगच इथं उघड पडत आहे. म्हणून ते ह्या दुकानात येत नाहीत. मग दुसरीकडे फसवाफसवीचे धंदे करते, पण अज्ञान निवृत्तीचा परमार्थ करणार नाहीत. म्हणून सत्शास्त्र जे काय प्रतिपादन करतो त्याच्याकड कोणीही धजत नाही का? तर त्याचा गुण सोडू वाटत नाही. त्याला त्याचा गुण सोडू वाटत नाही. आणि गुण सोडल्याशिवाय ज्ञान होत नाही. रजोगुण तमोगुण मागे सारा आणि सत्वगुण लावा अंगाला, है का नाही? तर अज्ञान निवृत्त होईल. इंचू इंगळी म्हणजे ती ठणक अज्ञानाची ती निवृत्त होईल. तस हे जे अज्ञान आहे का हे सहजासहजी निघत बी नाही. ते निघू देत नाही, त्याला काढू देत नाही. प्रमा त्याला म्हणते अरे मीच चांगला आहे. ते अज्ञान बोलत आहे त्याला, बर का, त्याला बोलत आहे. हा अरे हे जन्म घे खाऊन पिऊन, हा हेच जन्म आहे. हे कोण बोलत आहे त्याला? ते बोलतंय का नाही त्याची त्याला? मग हे अज्ञानच त्याला बोलत आहे. हा मग दोघं थोडेच आहेत मधात. त्याच अज्ञान आहे त्याला. तेच अज्ञान त्याला शिकवित. अज्ञानानं शिकविली आता याचं धडभड होणार आहे का? आणि त्याचं ऐकाव का? हटियाची गोष्ट मोडून टाकावी, सोय ही धराई विठोबाची. इकडचं ऐकावं, त्याचं अजिबात ऐकून. पण असं म्हटल्यावर सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की त्यालाही गुरुजीचं पटाना झालं. सहसा कोणाला पटत नाही, पण पटवून घ्यावंच लागेल. त्याच्याशिवाय आनंद, मुक्ती, मोक्ष हे मिळणार नाही. म्हणजे जन्म मरणाचा फेरा चुकवता येणार नाही. गुरुजी म्हणतात जसे देश काल सामुग्री वाचून स्वप्नात जो प्रपंच दिसतो, हाती घोडे ढोर जनावर, हा जो प्रपंच दिसतो तो उत्पन्न झालेला प्रपंच मिथ्या आहे. तो कसा आहे? मिथ्या आहे. मग हा मिथ्या का तुला सांगितलाय? स्वप्न हे मिथ्या आहे तुला का सांगितलंय? कशामुळे मिथ्या आहे ते? कोण्या नियमात बसाना? देश काल हे योग्य नाहीत उत्पत्तीला. देश काल योग्य नसल्यामुळं ते पदार्थ मिथ्या आहेत. पदार्थाला जर देश काल योग्य असतील तर तो पदार्थ सत्य असतो असं मानू आम्ही. पण देश काल योग्य नसताना पदार्थाची उत्पत्ती होत असेल तर त्याला सत्य कसं मानायचं? म्हणून स्वप्न पदार्थ हे मिथ्या आहेत. म्हणून स्वप्न मिथ्या आहे. तसंच आता तुला कारण काय सांगितलंय स्वप्न मिथ्याचं? देश काल योग्य सामुग्री नाही तिथं, है का नाही? म्हणजेच जरी ढग नाहीत आकाशामध्ये,
उन्हाळा कडकड आणि आपण झोपलो तर स्वप्नात पाऊस पडला. हाय का योग्य देश काल? तिथं दाखवितो नव्हत, तिथला काय कामाचा? हा, तिथं आहे म्हणतो देश, तिथं ढग आले होते, तिथं पावसाळा होता, तिथं जून महिना होता, हा, मान्सूनचा पाऊस होता, मान्सून आलता स्वप्नात. मग ते योग्यच आहे ते. हा, पण देश योग्य आहे का? स्वप्नाची उत्पत्ती कुठे झाली होती? कंठगत पुरितत नाडीमध्ये. आणि ती नाडी केवढी? मौरी एवढी. आणि त्याच्यामध्ये काय दिसलं तुला? आकाश, पर्वत. आता मौरी एवढ्या जाग्यामध्ये एवढं मोठं आकाश कसं बसन? मग देश योग्य आहे का? आणि काल तरी योग्य आहे का? तुला स्वप्न पडलं असं 1 ते 2 मिनिटाचं, हा, आणि त्या 2 मिनिटातच पाऊस किती पडन? पण तुला नदीला आलेला पूर दिसतो. मग कसं म्हणावं त्याला खरं? देश कालाची त्या ठिकाणी योग्यता नाही, तरी पण तो त्या ठिकाणी तशा क्रिया झालेल्या दिसतात, म्हणून स्वप्न मिथ्या आहे. आणि त्याचप्रमाणे जागृतीचं सुद्धा आहे. तसंच आहे बर का. तशीच आकाशादी प्रपंच सृष्टी देशकाल सामुग्री वाचून प्रतीतीला येते. आकाशादी देहादिक ही सृष्टी किंवा पंचमहाभूत हे देशकाल सामुग्री वाचून ब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न होते. हे कुठे व्हायलेत उत्पन्न? म्हणून मिथ्या आहे. बरं, उत्पन्न तरी कुठे व्हायले बघा. नाही, जिथं उत्पन्न काहीच होत नाही, तिथं जिथं वायतळ आहे तिथंच, है का नाही? खडकावर पेरलं तर काही उगवत नाही, तिथं मस्त डांबा दिसायला. आता ब्रह्माच्या ठिकाणी ते ब्रह्म म्हणू देत नाही, तर तिथं जगत कसं उत्पन्न होईल? पंचमहाभूत. आणि हे ब्रह्माच्या ठिकाणी दिसायले. आता 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 हे कुठे जगत? कुठे कशात आहे? आता ब्रह्मात आहे का? कारण ते कार्यकारण भावाला येतच नाही, तिथं कसं? म्हणून हे जागृत प्रपंच सुद्धा स्वप्नाप्रमाणे मिथ्या रे बाबा, गुरुजी म्हणतात. मग स्वप्न पदार्थ उत्पत्तीमध्ये व्यावहारिक अल्पदेश काल तरी आहे. कुठं? कुठं? स्वप्नामध्ये तरी थोडाफार देशकाळ आहेत, पण इथं तर काहीच नाही. कुठं? जागृतीमध्ये देशकाल नाही. तर परंतु जागृत सृष्टी उत्पन्न होण्यास अल्पदेशकाल सुद्धा नाहीत. हे कसं बोलले असतील? स्वप्नात तरी थोडंफार आपल्याला मानायला गुंजाइश म्हणते, पण जागृतीत तर थोडं बी नाही. कारण जागृतीमध्ये जो आपल्याला हा प्रपंच व्हायलेला कुठे दिसायला आहे? ब्रह्मामध्ये, है का नाही? ब्रह्मा वाचून जागाच नाही कुठं. त्याच्या वाचून रिकामी जागाच नाही, रिता ठाव नाही, कुठेच अशी शिल्लक जागा नाही तिथं ब्रह्म नाही म्हणाय. मग हे जगत जे दिसायले ते कशात दिसायले? पंचमहाभूत हे कशात आहेत? त्याच्यातच. पण ते कसं आहे? निर्गुण आहे, है का नाही? आणि दोषरहित आहे. त्याच्या ठिकाणी हे कसं होईल? मग हे कसं दिसायले? देशकाला वाचून प्रतीती ही. म्हणून देशकाल सुद्धा कसे आहेत? अनिर्वचनीय, मिथ्या आहेत. देशकाल सुद्धा. याच्याबद्दल पुढे भरपूर काय सांगणार आहेत आणखी, कारण देशकाल सुद्धा अनिर्वचनीय आहे. आपल्याला वाटतंय नाही, आपल्या इथं ज्वारी पिकते, कोकणामध्ये भात पिकतो, हा देशाचा त्या ठिकाणी योग्य काल आहे तिथं भात पिकायला.
इथं ज्वारी पिकायला वैशाख ज्येष्ठामध्ये आंबेच उत्पन्न होतात. वैशाख ज्येष्ठात चैत्र याच्यामध्ये कुठे येतात आंबे? पौष महिन्यामध्ये कुठं असतात आंबे? वैशाख ज्येष्ठामध्येच आंबे येतात, दुसऱ्या महिन्यात येत नाहीत. असा आपणाला काल सत्यता दाखवितो. ही मायेची करामत आहे. ही कोणाची करामत आहे? हा. म्हणून हे जे देश काल जे आहेत हे अनिर्वचनीय पंचमहाभूतासोबतच मिथ्या उत्पन्न झालेली. हे त्याच्या बरोबरच याच्या पुढे शंका घेणार आहे ते त्यानंतर पाहू. ज्या ज्या ठिकाणी वेदाने सृष्टीची उत्पत्ती सांगितली, ज्या ज्या वेळेस वेदाने या सृष्टीची उत्पत्ती सांगितली त्या देशकालाचे नावच घेतलं नाही. देशकालाचं नावच घेतलं नाही. आता ज्याचं नावच घेतलं नाही त्याला महत्व आहे का? आणि त्याला कसं महत्व द्यायचं मग? अहो पत्रिका दिली नाही, कार्यक्रमाची पत्रिका दिली नाही, आणि पण तो कार्यक्रमाला गेला आणि तिथं स्टेजवर त्याला जागाच दिली नाही. त्यानं रुसावं का? आणि मग त्याला जागा नाही दिली, महत्व दिलं नाही, त्या अर्थी त्याची पत नाही, त्याला किंमतच नाही, है का नाही? तसं देश काल वेदाने कुठेच वर्णन केलं नाही त्याचं, है का नाही? आणि आपण कोणाला किंमत द्यायलो? वेदानं ज्याला किंमत दिली नाही त्याला आपण किंमत द्यायलो. म्हणजे वेदाचं ऐकायलोत का? मग वेदाचं ऐकावं का ऐकू नये? मग देश कालाला आता किंमत द्यावी का न द्यावी? कारण त्यांनी दिली नाही, कुठेच वर्णन केलं नाही देश कालाचं. आणि देश काल हे पंचमहाभूत ही सृष्टी उत्पन्न व्हायला कारण असतात. देश काल असल्याशिवाय उत्पत्ती कशी होईल? आणि ते देश कालच का वेदानं काय त्याचं वर्णन नावच घेतलं नाही त्याचं. मग नाव न घेणे याचाच अर्थ त्या देश कालाला सत्यत्व नाही. तेही पंचमहाभूतासारखे मिथ्याच आहे, है का नाही? कार्य कारण भाव पंचमहाभूतामध्ये आणि देश कालामध्ये नाही हे त्यांना सांगायचे. त्यात देश कालाचे नावच नाही. सूत्रभाष्यकारांनीही ज्या शंकराचार्यांचं सूत्रभाष्य आहे त्याच्यावर सुद्धा काय काय भाष्य केले आहे, त्यांचंही त्याचं मत नाही. आद्य शंकराचार्यांनी सुद्धा देश कालाबद्दल काही वर्णन केलं नाही. पण जिथं जिथं केलेलं आहे तिथं देश काल मिथ्या आहे म्हणूनच सांगितलंय. ते कारण म्हणून सांगितलंच नाही कुठं. कशाला? पंचमहाभूताला. देश काल कोणत्याही पदार्थाला देश काल कारण लागतो ना, पण ते कारण म्हणून कुठेच सांगितलं नाही. कार्य कारण भाव दोन्ही सांगितलंच नाही. मग ज्या अर्थी कार्य कारण भाव सांगितला नाही त्या अर्थी पंचमहाभूत आणि देश काल हे प्रातिभाषिक शब्दामध्येच मोडतात. म्हणून अनिर्वचनीय मिथ्याच आहे. देशकालाची उत्पत्ती सांगितली नाही. यावरून श्रुतीचा आणि सूत्रभाष्यकारांचा, श्रुतीचा म्हणजे वेदाचा आणि शंकराचार्यांचा सूत्रभाष्यकारांचा हा अभिप्राय आहे की काय अभिप्राय असेल त्यांचा, मग हे ओळखून घ्यावं लागतंय की त्यांनी ज्या अर्थी देश कालाला महत्व दिलं नाही त्या अर्थी त्यांचं मत काय असायला पाहिजे. देश काल सामुग्री वाचून आकाशादी सृष्टी होते, म्हणून आकाशादी प्रपंच स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे असा त्यांचा अभिप्राय आहे. असा त्यांचा अभिप्राय निघतो, असं त्यांचं मत आपल्याला जाणावं लागतंय. मग वेदामध्ये असं अनेक सांगितलंय ना, मग ते कसं सांगितलंय का म्हणून सांगितलंय हे कळावं लागत आहे. त्याच्यामधला सार
म्हणजे त्यांचं हे सांगण्यात तात्पर्य काय आहे ते तात्पर्य कळावं लागतं. आणि ते तात्पर्य भगवान व्यासांना आद्य शंकराचार्यांना बराबर कळालं. कारण वेदाच्या पोटात शिरले ते आणि अर्थ काढून घेतला. वेदाचा तो अर्थ. तुकाराम महाराज काय म्हणले? का म्हणून म्हणले असते ना असं? दुसऱ्याला का कळत नव्हतं का? कळत होत. कळत नव्हतं का त्याला? कळत होतं त्यांना, पण जसं सांगितलंय तसं कळत नव्हतं. वेदानं जसं सांगितलंय तसं कळत नव्हतं. मग एखाद्याच्या नवऱ्याला बाईनं मिरच्या आणा, आपल्या घरची चटणी संपली, मिरच्या घेऊन या, हिरव्या आणा, हिरव्या मिरच्या आणा. मग हा बाजारात गेला, मग ते ढोबळे मिरच्या घेऊन आलो, शिमला मिरची घेऊन आलो. आता हिनं सांगितलं होते मिरच्या आणा म्हणून, आणि हिरव्या बी आणा म्हणून सांगितलं, है का ना? मग ते बी मिरचीच आहे ना. हा, मग तो म्हणतो तू मिरची म्हणलीस तर मी मिरची नाही तर काय आणली? ती मिरचीच आहे ना ती. त्याला काय म्हणते तर? मिरचीच म्हणते तर. मग मी मिरचीच आणली. पण तुम्हाला काय म्हणलं होतं? आपल्या घरची आहे का नाही, तिखट संपलंय. तितक्याहून तुम्हाला कळायला पाहिजे होतं का नाही कोणती मिरची आणावं म्हणून? हा, शिमला मिरचीची भाजी करते तर, हा, आणि हिरव्या मिरचीच्या करतात का भाजी? भाजीत टाकतात. हिरव्या मिरच्या भाजीत टाकतात आणि शिमला मिरच्याची भाजी करतात. हा फरक त्या नवऱ्याला कळू नये का? हा, मग त्याला तिच्या बोलण्याचा अर्थ कळाला का? तसंच विचारांना झालंय तिच्या नवऱ्यासारखं. तुकाराम महाराजांना हेच जाणलं की यायला कसं झालंय. हा, मिरची आण म्हणलं तर आणली ती मिरची, भाजीचीच मिरची. हा, म्हणजे योग्य बोलण्याचा अर्थ कळाला का त्याला? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा आणि येरानी व्हावा भार माथा. ह, येरानी म्हणजे कोणी? येर 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 ते माईक, येरते येरते म्हणजे का? येरते म्हणजे येरते माईक, कल्पित. कल्पित माईक म्हणजे कल्पित. येर म्हणजे सगळं. येर, हा, सगळ्यांनी. मग सगळे कोण? ज्याला वेदाचा यथार्थ अर्थ कळत नाही ते सगळे येर. अवघे, है का नाही? असे जे जे पोटात घुसवून वेदाचा योग्य यथार्थ ज्याला कळाला त्यांना अर्थ कळाला, बाकीच्याला येरांना. हा, मग यथार्थ मग अर्थावर भागत आहे का? सकाळा चुलबंद म्हणलं तरी बी तितक्या आवताना भागत आहे का? पुन्हा जेवाय बोलवावं लागत आहे का नाही? तो यथार्थ झाला. आवतन दिलं म्हणजे, आवतन दिलं म्हणजे जेवायला नक्कीच आहे का? आवतन दिलं म्हणजे जेवल्याशी काय खरंय? हा, ते म्हणतात ना लबाडाचं काय खरं नसतंय जेवल्याशी. तसं जेवल्याशी खरं मानून सकाळी आवतन दिलंय, हा, जीवस तर काय खरं मानून आहे का नाही? पण काय काय शास्त्रकार असेत आवतन दिलं की आता निश्चित जेवायला आहेच असंच मानते. पण त्यांनी तो अर्थ काढला
याला यथार्थ म्हणत नाही. जेवल्याशी खरं नाही, है का नाही? पण आपल्या संप्रदायामध्ये आवतन आलं तरी खरं मानतेत. हा, आवतन आलं तरी खरं मानतेत. पण काय खरं मानतेत? जेवायला सांगितलंय हे खरं मानतेत. हा, आणि जेवल्यावर पुन्हा खरं मानतेत. आणि जर नाही जेव घातलं तर जेव घातलं नाही हे खरं मानते. जेव घातलं नाही असं खरं मानायचं, आवतन आलंय हे खरं मानायचं, आहे का ना? पण न्यायशास्त्रामध्ये जेवल्याशी खरं मानित नाही, न्यायशास्त्राकडे. पण वेदांत शास्त्र म्हणते जेवला तर खरं मानायचं, जेवलो नाही, जेवण मिळालं तर जेवण मिळालं नाही हे खरं मानायचं. असं म्हणून न्याय मतामध्ये आणि वेदांत मतामध्ये पुष्कळ फरक आहे. देशकाल सामुग्री वाचून आकाशादी सृष्टी होते, देशकाल सामुग्री वाचून आकाशादी सृष्टी होते. म्हणून आकाशादी प्रपंच स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे. या सुद्धा जागृत अवस्थेला सुद्धा देश काल योग्य नाहीत. देश काला वाचून जागृत सृष्टी निर्माण होते असं वेदाचं मत आहे. का सिद्धांत आहे? मत म्हणल्यावर कमकुवत आलं आणि सिद्धांत म्हणल्यावर ठाम ठोक आलं, आहे का नाही? म्हणून जसा स्वप्न आहे तशीच जागृती आहे असं वेदाचं सांगण्याचं तात्पर्य आहे. असं त्याच्यातलं जाणून घ्यावं लागतंय. त्यांनी सांगितलं म्हणजेच तीन सत्ता सांगितल्या म्हणजेच तिन्ही सत्ता मानायच्या असतात असं नाही, तर त्याच्यातलं तात्पर्य काढावं लागते. त्यांनी तीन सत्ता का सांगितल्यात? तर व्यावहारिक सत्ता ही मिथ्या ठरविण्यासाठी स्वप्न पदार्थाचा दृष्टांत केला आणि व्यावहारिक सत्ता ही मिथ्या ठरविली याच्यासाठी त्यांनी प्रातिभाषिक सत्ता आणि व्यावहारिक सत्ता अशा दोन सत्ता मानल्या होत्या. म्हणून एकूण त्यांनी तीन सत्ता सांगितल्या आहेत असा त्यांचा सांगण्याचा अभिप्राय कळावा लागतो. तेव्हा त्याला म्हणतात कळणं, त्याला कळणं म्हणतात. हा, मग यापुढं आणखी तो शंका करतो, पण वेळ झालाय. तो काय शंका घेतो ते आपण उद्याच्या वेळात. कुंडली